नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा देणार आहात त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण वर्षभर खूप मेहनत घेतो, वेगळ्या प्रकारचे प्रश्नसंच वापरतो, वेगळ्या प्रकारची मार्गदर्शक पुस्तकं वापरतो आणि जास्तीत जास्त तयारी करण्याचा प्रयत्न करतो। आपल्या शाळेमध्ये आपल्या घरामध्ये आपण जेव्हा पेपर सोडवत असतो तेव्हा जास्तीत जास्त मार्क पडतात, पण मात्र जेव्हा आपण परीक्षेत जातो, फायनल पेपर देतो, त्यावेळी मात्र अपेक्षेपेक्षा आपल्याला कमी गुण मिळतात। याचं कारण असं की वातावरण जे आपल्या सभोवतालचं असतं ते आपल्या ओळखीचं असतं, त्या टाईपचे अनेक प्रश्न आपल्या हाताखालनं गेलेले असतात आणि त्यामुळे काय होतं, आपण मात्र परीक्षेत फायनल गेल्यानंतर आपण घाबरतो, भीती वाटते, ते वातावरण आपल्याला समजून घ्यायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे काय होतं, आपल्या हातून अनेक चुका होतात आणि आपण गुणवत्ताधारक होत नाही। त्यासाठी आता बाजारामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहेत, अनेक त्याची नावं काय घ्यायला नाही, एक से एक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत। पण पक्का पाया नावाचे प्रकाशन, मी कोणाचं ब्रँडिंग करत नाही किंवा कोणाची ऍडव्हर्टाइज करत नाही, पण जे मला वाटतं ते तुम्हाला सांगतोय। काय होतं, आपण घरी असताना किंवा शाळेत असताना फायनल परीक्षेपर्यंत आपण शाळेचे पेपर सोडवत असतो, त्याच टाईपचे त्याच धाटणीचे पेपर सोडवत असतो आणि त्यामुळे काय होतं, परीक्षेत जाताना मात्र आपला तो कॉन्फिडन्स आपला राहत नाही किंवा परीक्षेत जाऊन चुका होता। ह्या वर्षी झालेल्या पेपरमध्ये गत वर्षामध्ये अनेक मुलांचे मार्क्स सरावाच्या वेळेस वेगळे होते आणि फायनलला गेल्यानंतर वेगळे पडले। याचं कारण असं की तुम्ही त्या धाटणीचे पेपर सोडवत नाही। म्हणून सर मग संच सोडवत असताना ते त्याच प्रकारचे संच असतात आणि तिथं परीक्षेत गेल्यानंतर वेगळे प्रश्न कसे काय येतात। दरवर्षी काठिण्यबाती वाढत चाललेले आहे, दरवर्षी त्या आशयामध्ये किंवा त्या असणाऱ्या विषयातील असणाऱ्या प्रश्नांमध्ये विविधता येत चाललेली आहे। त्यामुळे आपण सोडत असताना ते प्रश्न वेगळे असतात, फायनल गेल्यानंतर प्रश्न वेगळे असतात। अशाच परीक्षेची तयारी व्हावी आणि स्कॉलरशिप परीक्षा पूर्व तुम्हाला देता यावी यासाठी पक्का पाया प्रकाशनानं त्यांनी एक अट ठेवलेली आहे। जर त्यांचं पक्का पाया प्रकाशनचं भाग 1 भाग 2 शिष्यवृत्तीचं पुस्तक आणि त्याचबरोबर त्यांचे असणारे घटक निहाय प्रश्नपत्रिकांचा संच 2 अशी 4ही पुस्तकं तुम्ही एकत्रच मागवली की तुम्हाला त्यांच्याकडून त्यांच्या मंडळात, शिक्षण मंडळात किंवा पेपर तयार करायला, सेट तयार करायला जे शिक्षक वृंद असतो किंवा त्या ठिकाणी तज्ञ शिक्षक असतात त्यांच्याकडून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा देता येणार आहे। ते पेपर त्यांच्याकडून तुमच्या नावावर येणार आहेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला नंबर आल्यानंतर, चांगले मार्क्स पडल्यानंतर त्यांच्याकडून उचित तुम्हाला बक्षीसही मिळणार आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे भरायचे नाहीत। फक्त त्यांची अट अशी की आपली मार्गदर्शक पुस्तकं तुम्ही वापरा। त्यामुळं आता ज्यांच्याकडे पक्का पाया पुस्तक 1 आणि पक्का पाया पुस्तक 2 शिष्यवृत्तीचं पुस्तक असेल तर त्यांना फक्त 2च घटक निहाय पुस्तक घ्यायचे आणि ही 2 पुस्तकं मागवली की तुम्हाला काय करता येईल, परीक्षेला बसता येईल। आता त्यांच्याकडून एकच मागवायचे, लक्षात घ्या, ज्यांनी अजूनपर्यंत पुस्तक मागवलेली नाहीत त्यांनी मात्र तिथं पुस्तक मागवून घ्या। तर चला या ठिकाणी ती परीक्षा कोणती आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहेत हे आपण काय करूयात, पाहूयात। तर बघा या ठिकाणी पक्का पाया प्रकाशन पुणे आयोजित, ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, काय सांगितलेलं आहे, मी झूम करून जरा दाखवतो तुम्हाला व्यवस्थित। तर बघा या ठिकाणी इयत्ता 5वी विनामूल्य राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा 24-25 विनामूल्य, कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला द्यायचे नाही, फक्त त्यांची पुस्तक घ्यायचे आहेत। आता ते पुस्तक घेतल्यानंतर फायदा कोणाचा होणार आहे, आपलाच होणार आहे। अशी तशी आपल्याला कुठले ना कुठले ते मार्गदर्शक पुस्तक वापरायचीच आहेत। ज्यांच्याकडे ही पुस्तकं आहेत ही 2, त्यांनी अजून ही 2 मागवा, तुम्हाला त्या परीक्षेला बसता येईल कुठल्याही प्रकार। आणि यानं काय होणार आहे, तुम्हाला ते वातावरण निर्मिती होणार आहे। फायनलचा पेपर सोडवत असल्यागत तुम्हाला काय होणार आहे, त्याचा अनुभव मिळणार आहे। त्यामुळे परीक्षेत जाऊन तुम्हाला ज्या चुका होणार आहेत त्या चुका तुमच्या टळणार आहेत। यासाठी वेगळं आयोजन नियोजन होणार आहे, केंद्र तुम्हाला दिलं जाणार आहे, त्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही पेपर द्यायचे। तुम्ही जर भरपूर विद्यार्थी असतील तर शिक्षकांनी एक केंद्र निवडायचं आहे आणि त्या केंद्रात जाऊन ते पेपर द्यायचे। पेपर कोण देणार, पक्का पाया प्रकाशन, ह्यात असणार तज्ञ जे मंडळ आहे पेपर सेट करण्याचं ते पेपर काढणार आहे। गत वर्षी झालेल्या फायनलच्या पेपरच्या बरोबरी पेपर ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सोडवायला।
तर बघा, शिक्षक, पालक, विद्यार्थी, शाळा, क्लासेस सगळ्यांसाठी यांच्या आग्रहास्तव आम्ही इयत्ता 5वी मराठी माध्यम, फक्त मराठी माध्यम आहे साठी राज्यस्तरीय विनामूल्य पूर्व परीक्षा देते. अरे फुकट कोणच देत नाही त्या जगात, काहीच नाही फुकट. पेपर काढायला सुद्धा तज्ञ लोकांना त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. आपल्याला फुकट घर बसल्या मिळणार आहे, फक्त पुस्तकं मागवायची आपल्याला. विनामूल्य परीक्षेचा लाभ घ्या आणि फायनल परीक्षेपूर्वी परीक्षा देऊन तुमच्या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला एक संधी मिळणार आहे. तर स्पर्धा परीक्षा तज्ञ श्री अतुल भोगे सर लिखित दर्जेदार पुस्तकं, ही पुस्तकं आहेत, चांगले पुस्तकं आपण ही वापरतोय आणि वापरलेले आहेत आतापर्यंत. तर या ठिकाणी ह्या पुस्तकाची किंमत पेपर 1 ची 350 मार्काची पुस्तकाची किंमत आहे, दुसऱ्याची 250 रुपये आहे. आता या ठिकाणी 600 रुपये या ठिकाणी प्रिंटिंग प्राइस दोघांची होत्या. सगळ्यांनंतर इकडचे 300, जवळ 900 रुपये तुम्हाला चारही पुस्तकं जर बाजारात जाऊन विकत घेतली तर 900 रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहेत. पण जर यांच्याकडून एकत्रित पुस्तकं मागवली तर तुम्हाला कितीला बसा कन्सेशन मध्ये तुम्हाला मिळणार आहेत, लक्षात घ्यायचं. आता या ठिकाणी खाली लिहिलंय का नाही माहित नाही, पण तुम्हाला ही एकत्रित पुस्तकं मागवली, जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये मागवली तर तुम्हाला मात्र काय होणार आहे, थोडाशी सूट या ठिकाणी मिळणार आहे. वरील चारही पुस्तकं आपण एकत्रित खरेदी करा आणि आपण विनामूल्य पूर्व परीक्षेसाठी प्रवेश मिळवा. आता मला सर नाही कन्सेशन दिलं, नाही सूट दिली, काय हरकत नाही, पण तुम्हाला ही तर मिळणार आहे ना, विनामूल्य पूर्व परीक्षेसाठी प्रवेश मिळवायचा. जर आपला चॅनल पाहत असाल, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर असेल, कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा फोन करा आणि त्यांना सांगा की अमुक अमुक युट्यूबच्या चॅनलवरती आम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे, आम्ही तुम्हाला फोन करून आम्हाला पुस्तक हवे आहेत, ते तुम्हाला घरपोच त्या ठिकाणी पुस्तकं मिळतील. आणि जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये मागवणार असाल तर तो आपला चॅनलचं नाव सांगा, त्या ठिकाणी तुम्हाला काही 5-10% सूटही मिळून जाईल. तर बघा पुढं, आता हे जी परीक्षेचं स्वरूप काय आहे बघा, आता कशी परीक्षा घेण्यात येणार आहे. शाळा किंवा क्लासेस यांनी जेवढे सेट खरेदी केलेले आहेत तेवढे सराव प्रश्नसंच व उत्तरपत्रिका मुख्य परीक्षेच्या अगोदर 8 दिवस अगोदर शाळा किंवा क्लासेसवर पोहोच होतील. तुमचा जो पत्ता असेल, ज्या पत्त्यावर तुम्ही पुस्तकं मागवले त्यांच्याकडे प्रिंट येते, त्या प्रिंटवर तुमच्या मुलांची नावं, त्यांची आता इयत्ता सगळ्यांची 5वीच असणार आहे, त्या मुलांची नावं, किती संख्या आहे, किती पुस्तकं मागवलेत ती भरून दिली की तुम्हाला बरोबर परीक्षा अगोदर त्या पत्त्यावर तुम्हाला 8 दिवस अगोदर काय येणार आहे, ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही या ठिकाणी मिळणार आहे. परीक्षेचं स्वरूप तुम्हाला या ठिकाणी परीक्षेचा अनुभव घेता येणार आहे. शाळा किंवा क्लासेस यांना शक्य असेल तर शाळेत किंवा क्लासेसमध्ये परीक्षा घ्यावी. आता शाळेमध्ये कुठल्या आपल्या स्वतःच्या, मी तर विनंती करेन क्लासेस शाळावाल्यांना की स्वतःच्या शाळेत किंवा क्लासेसमध्ये परीक्षा घेऊ नका, दुसऱ्या शाळेत घ्या. मुलांना जरा एक ते अनुभव मिळू द्यात की जेणेकरून चुका कमी होतील. आणि ह्या वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक करायचं हे व्रत मी हाती घेतलेलं आहे. म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा क्लासेसच्या माध्यमातून असेल, सगळ्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपलं ज्ञान मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या हेतून हे सगळे व्हिडिओ तुम्हाला टाकतो, लक्षात घ्या. मेहनत आहे, माहिती घ्यावी लागते, लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. आणि हे असे व्हिडिओ घेऊन येतोय, लाईक केलं पाहिजे. लाईक न, कमेंट न, शेअर केलं न मला कुठलं पैसे मिळणार नाही, लक्षात घ्या. आपला चॅनल छोटा आहे, लाख व्ह्यूज मिळले तर त्यानंतर 1-2 रुपये मिळत असतो, आपल्याला काय पैसे मिळत नाहीत. फक्त तुम्ही जर हे वापरलं तर तुमचा मात्र नक्की फायदा होणार, लक्षात घ्या. पुढे काय म्हणलंय बघा, शक्य नसेल त्यांनी विद्यार्थ्यांना घरी पेपर सोडवण्याचे द्यावे. आता शक्य नाही, कशाला घरी पाहिजे, घरी दिल्यानंतर मनानेच पेपर सोडवणार आहेत, घरी देऊ नका पेपर. तुम्ही शाळा एखादी करा, एकमेकांच्या शाळा, माझी शेजार शाळा, दुसरी शाळा आहे, त्या शाळेत मी पेपर घेतो, तुम्ही माझ्या शाळेत पेपर घ्या, असं तुम्ही अल्टीबल्टी करून पेपर घेऊ शकताय. पुढे काय म्हणलंय बघा, प्रकाशनातर्फे इतर कोणतीही व्यवस्था केली जाणार नाही याची नोंद घ्या. तुम्हाला फक्त पेपर बरोबर जातील, ती सेंटर ठरवा, तिथून सेंटरवर पेपर जमा करा, पर्यवेक्षक ठरवा, तिथं माणसं नेमा, त्यांना चहा पाणी सोय करा, हे काय कोण करणार नाही, ते तुम्हाला करावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे प्रकाशनाकडे नोंदणी केली आहे त्यांना प्रश्नांची उत्तरपत्रिका पोस्टाने घरपोच मिळतील. परीक्षेची वेळ व तारीख कळवली जाईल. आता ज्यांनी स्वतःहून मागवलेलं आहे त्यांनाही परीक्षा देता येणार आहे. तुम्ही जर म्हणाल सर आमच्या शाळेत काय पुस्तकं मागवलेली नाहीत, मला एकट्याला मागवायचे, काय हरकत नाही, मागवू शकतो. मग तुला जवळचं असणाऱ्या शाळेत तिथे ऍडजस्ट करून तुला पेपर देता येईल, त्यामुळे काळजी करायची काय कारण नाही. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अंतरिम उत्तरसूची पाठवली जाईल. पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंतरिम उत्तरसूची, अंतिम नाही, अंतिम यासाठी की त्यात काय चुका असतील, काय करेक्शन असेल ते कळवण्यासाठी पाठवलं जाणार दुसऱ्या दिवशी. आणि आक्षेप घेण्यासाठी 2 दिवसाचा अवधी दिला आहे. फायनल परीक्षेचा अनुभव तुम्हाला मिळतोय, कारण फायनल पेपर निकाल पण असा असतो, अंतरिम उत्तरसूची, अंतिम उत्तरसूची, अंतरिम निकाल, अंतिम निकाल, 4 टप्प्यात निकाल 6 महिन्यात लागतो, लक्षात घ्या.
फेब्रुवारी महिन्यात परीक्षा झालेली, जुलै महिन्यात आता 2 तारखेला निकाल लागला, लक्षात घ्या. खूप अवधी लागतो. हे तर तुम्हाला 2 दिवसा अवधी देणार आहेत आक्षेप नोंदवण्यासाठी की हा प्रश्न चुकीचा आहे बरोबर आहे हे घेण्यासाठी. पुन्हा त्यानंतर अंतिम उत्तरसूची जाहीर केली जाईल. तुमचा आक्षेप मागवणार, उत्तर चुकीची बरोबर काय असेल दुरुस्त केली जातील आणि त्यानंतर अंतिम उत्तरसूची तुम्हाला दिली जाईल. आणि प्रश्नपत्रिका परीक्षा परिषदेच्या पॅटर्न नुसार असतील. बघा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. यासाठी परीक्षेला बसायचा. कुठला मुद्दा आहे? प्रश्नपत्रिका परीक्षा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी स्कॉलरशिप परीक्षा असते. त्या परीक्षा पॅटर्न नुसार परीक्षा आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय ही परीक्षा दिली पाहिजे तुम्ही. तुमच्या 8 दिवस अगोदर तुम्हाला परीक्षा सोडवता येणार आहे. म्हणजे तुमच्या चुका तुम्हाला कळणार आहेत. शिक्षकांना काय करून घ्यावं लागणार आहे हे त्यांना समजणार आहे. पालकांना कळणार आहे आपल्या मुलाची गुणवत्ता कुठपर्यंत आहे. मुलाला कळणार आहे आपलं काय चुकतंय. त्यामुळे ही परीक्षा खूप महत्वाची आहे. घटक शिकवल्यानंतर त्यावरील घटकनिहाय प्रश्नांचा सराव केल्यास संकल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. आणि ह्या ठिकाणी जे घटकनिहाय जे प्रश्नसंच या ठिकाणी दिलेले आहेत ह्यामध्ये खूप सुंदर आहेत. आणि तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलं की जे आपण घटकनिहाय चाचण्या घेऊन येणार आहे त्या ह्याच आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जर हे घटकनिहाय संच जर तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध केले तर आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून पक्का पायाने काय मला पैसे भरवले नाहीत, लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतोय. तर मी ह्यातल्या असणाऱ्या ज्या काय 64 आणि 64 दोन्हीतल्या प्रश्नपत्रिका मी सोडवून देणार आहे युट्यूबला. त्यामुळे हे पुस्तकं तुमच्या जवळ ठेवा, तुम्ही सोडवून टाका, उत्तर चेक करा. काही शंका असतील ते चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या मुलांना पाहायला मिळणार आहेत. पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लक्षात घ्या. त्यामुळं ही उत्तर सूची आपल्याकडून मला सर हे सोडवून देताय तुम्हाला काय मनी बिनी काय मोजलेत का? अजिबात नाही. आता हा व्हिडिओ बघून दिले तर चांगलंच आहे, आनंद आहे. कोण सोडणार आहे सांगा, आहे का नाही? तर पुढे काय म्हणले बघा आता, म्हणजे ह्या घटकनिहाय संकल्पना प्रत्येक चॅप्टर वाईज टेस्ट असल्यामुळं तुम्हाला तो घटक पूर्णपणे माहिती होणार आहे. आपल्या चुका आपल्याला कळणार आहे, आपण कुठं कमी पडतो हे आपल्याला समजणार आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा आता परीक्षेची पुस्तकं मागवणी करण्यासाठी किंवा परीक्षेला बसायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर त्यांनी सांगितलंय बघा. परीक्षेत भाग घेण्यासाठी आपली पुस्तकांची मागणी हा क्रमांक आहे. या ठिकाणी काय नंबर आहे मी वाचून दाखवतोय जरी कुणाला दिसत नसला इथं तर 79 72 26 92 06. इथं पुन्हा एकदा लिहितोय मी तर 7972269206. 79 72 26 92 06 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही काय करायचं, मेसेज करायचा आहे. तुमचा संपूर्ण नाव पत्ता पिनकोड सहित त्या ठिकाणी पाठवायचा आहे आणि तुमचं प्रवेश किंवा तुमची मागणी नोंदवायची आहे. आणि अधिक माहिती हवी असेल तर व्हॉट्सअप चॅनेलला फॉलो करायचं आहे. आता व्हॉट्सअप चॅनल तुम्हाला हवा असेल कुठला, त्या चॅनलला जॉईन जर व्हायचं असेल तर हा QR कोड तुम्ही स्कॅन करायचा आणि त्या QR कोड स्कॅन करून झाल्यानंतर तर QR कोड हा काय स्कॅन करू शकता. मग हा व्हॉट्सअपचा QR कोड आहे. फोन पे गुगल पे स्कॅन करू शकता. स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ग्रुपला जॉईन व्हाल आणि ऑल इन वन QR कोड पेमेंट जर तुम्हाला त्याचं किती असेल त्यांच्याकडे तुम्हाला येईल बाबा 4 पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला काय डिस्काउंट असेल नसेल काय असेल ते तुम्हाला जे काय पेमेंट ठरेल तुम्ही या QR कोडचा स्कॅन करून या फोन पे वर आपले पेमेंट करावं. त्याचा स्क्रीनशॉट ज्या नंबरवर आपण तुम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे किंवा व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन झालेला आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे पाठवायचं आहे. पुस्तके आपल्याला प्रत्येकाला शाळा पत्त्यावरती घरपोच होणार आहेत, लक्षात घ्यायचं. आणि यासाठी कोणतेही पोस्टेज चार्ज घेतले जाणार नाही. तुमची पुस्तकं जी काय प्रिंट घेतली जाईल प्राइस पुस्तकांची तेवढीच द्यावी लागणार आहे. इतर कुठलाही 1 रुपया तुम्हाला जास्त द्यायचा नाही, लक्षात घ्या. पुढे काय म्हणलंय बघा, त्यानंतर पुढचा आहे या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी शेजारील युट्यूब स्कॅन करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्यांचा युट्यूब चॅनल पण आहे बघा. या ठिकाणी हा जो QR कोड आहे तो QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही युट्यूब चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकताय आणि परीक्षेसंदर्भात असणारी विनामूल्य मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळवायचं आहे. परीक्षा संबंधीची सूचना या युट्यूब चॅनलवरतीच तुम्हाला काय करता येईल देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ह्या परीक्षेला बसायचं असेल तर योग्य वेळी तुम्हाला ह्या ठिकाणी माहिती पुरवली जाईल. ती माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा असं त्यांनी सांगितलंय. जर नाही केलं तर आपण आहेच, कारण आपली ही विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेला बसतायत. त्यामुळं माझ्याकडून तुम्हाला वेळच्या वेळी ह्या ठिकाणची असणारी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. पुढे काय म्हणलंय बघा, QR कोड स्कॅन करून ह्या गुगल पे ह्यानं कोणी तुम्ही स्कॅन करून त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब होऊ शकता.
परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे अधिकार प्रकाशन राखीव ठेवत आहे पुणे न्यायालयाच्या कक्षेत. आता या ठिकाणी जी काय परीक्षेचे पेपर घेण्याची तारीख असेल, पेपर पुरवण्याची तारीख असेल किंवा काय असेल, जे काय असतील नियम अटी वगैरे असेल त्यांनी राखीव ठेवलेले आहेत. कधीही ते चेंज करू शकतील. परीक्षा होणारच आहे का मागं पुढे इकडे तिकडे होईल. सूचना शाळांसाठी क्लासेससाठी दिलेले आहेत. शाळा क्लास यांनी सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म न पाठवता फक्त एकत्रित नावांची यादी पाठवायची आहे. फॉर्म पाठवायची एक यादी आहे. विद्यार्थ्याचं नाव, सिरियल नंबर, विद्यार्थ्याचं नाव आणि त्याची जन्मतारीख काय, मोबाईल नंबर वगैरे काय असेल एकच मोबाईल नंबरवरती असेल. फक्त मुलांची नावं त्या ठिकाणी पाठवायची आणि तुमचा पत्ता त्या ठिकाणी लिहायचा आहे. शाळेचं नाव लिहायचं आहे. पिनकोड वगैरे काय असेल ते टाकायचं. त्या ठिकाणी त्या पत्त्यावर तुमची पुस्तकं आणि तुमची प्रश्नपत्रिका नंतर पोहोचणार आहेत. सदर परीक्षा संदर्भात फॉर्मची माहिती नजीकच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध. पक्का पाया विनामूल्य पूर्व परीक्षेचा लाभ घेऊन विद्यार्थी सर्वांगीण यशाची खात्री बाळगा. आता काय, सदर परीक्षा संदर्भात फॉर्मची माहिती नजीकच्या पुस्तक विक्रेत्याकडे ज्या ज्या ठिकाणी पुस्तक ह्या ठिकाणी मिळतंय त्या त्या ठिकाणी तुम्हाला ह्या फॉर्म संदर्भात व्यवस्थित माहिती दिली जाईल. पण तुम्हाला मला नाही वाटत तुम्हाला एक्स्ट्रा काय माहिती घ्यायची गरज आहे. सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेली आहे. काय वाटलं तर मला फोन करा, मी सांगतो मला. पक्का पाया विनामूल्य पूर्व परीक्षेचा लाभ घेऊन सर्वांगीण यशाची खात्री बाळगा. जर तुम्ही परीक्षा दिली की नक्कीच येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तिथनं पुढे होणाऱ्या 8-10 दिवसात परीक्षा होणार आहे. नक्कीच तुमचे 4-6 जे गुणवत्तेची मार्क आहेत, गुणवत्ताधारकतेची मार्क आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला काय होतील, त्याचा फायदा होईल पुढं. आणि ह्या परीक्षेला बसण्यासाठी सर्वांना काय केलेलं आहे, हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे. जर अजूनही तुम्हाला यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉलो करायला सांगितलेलं आहे. कशाला, फेसबुकला, पक्का पाया प्रकाशन, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे. या ठिकाणी सगळ्या ठिकाणी तुम्ही फॉलो करू शकता. आणि माहितीसाठी संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत. प्रमुख विक्रेते चिन्मय एंटरप्राइजेस, 40 बुधवार पेठ, विश्वेश्वर सोसायटी, जोगेश्वरी लेन, अप्पा बळवंत चौक, पुणे 411002. मोबाईल नंबर या ठिकाणी सांगतोय 9850180089. दुसरा नंबर आहे 7972269207 ची मागाशी लिहून दिलाय तोच नंबर या ठिकाणी पुन्हा एकदा दिलेला आहे. हाच नंबर तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. आणि पक्का पाया प्रकाशनचं जे या ठिकाणी ईमेल आयडी वगैरे सगळं दिलंय, त्याचा पत्ता दिलाय 1730 सदाशिव पेठ, रामश्याम अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 15, स्वामी समर्थ मठाजवळ, पुणे 30. मोबाईल नंबर 9850180079 7972269207 तोच नंबर या ठिकाणी दिलेला आहे पुन्हा एकदा. आणि ह्यांचा जो ईमेल आयडी वर सुद्धा संपर्क करू शकता तो पक्का पाया प्रकाशन @gmail.com या ईमेल वरती तुम्ही काय करा, तुमची संदेश पाठवून तुम्ही अधिकची माहिती या ठिकाणी मागून घेऊ शकता. तर या परीक्षा संदर्भात किंवा पक्का पाया प्रकाशनच्या असणाऱ्या पुस्तका संदर्भात अधिकची माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट साधा. आपल्या अकॅडमीचा नंबर आहे 7972684721 79726821 या नंबरवर फोन करायचा आहे. माझ्याशी चर्चा करू शकता. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं तर फायदा असा की पक्का पाया प्रकाशनचे असणारे घटक निहाय प्रश्नसंच आहेत त्यातल्या प्रत्येक चाचण्या मी आपल्या चॅनलला सोडवून देणार आहे. आणि त्यामुळं जर लवकरात लवकर चॅनलला जॉईन झाला तर सगळे प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहता येतील, सोडवता येतील, समजून घेता येतील. तर हा व्हिडिओ कसा वाटलाय तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांनी काय करायचं आहे, लाईक कमेंट शेअर करायला विसरायचं नाही. आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराज, जय कवीर, जय शिवराय.